नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शस्त्रकर्मविधी बघितलेली होती. पूर्वकर्म बघितलं, प्रधान कर्म बघितलं, मग पश्चात कर्म बघितलं. आता पश्चात कर्मामध्ये बंध येतात, व्रणधोपण येतं, व्रणाची रक्षा करणं येतं. या सगळ्या गोष्टी पश्चात कर्मामध्ये येतात. तर त्याचा आपण आता विस्तृत विचार या अध्यायामध्ये करणार आहोत. तर बंध बांधणार आहोत. एखादं ड्रेसिंग जेव्हा करतो त्यावेळेला वरनं आपण पट्टी बांधतो. तर ती पट्टी जी आहे ही त्यालाच आपण बंध किंवा बांधण्यासाठी जे काही साहित्य वापरलं जातं ते म्हणजे बंध. ते आपण कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे वर्णन आलंय. शुची सूक्ष्म दृढः पट्टः कवल्यः विकेशिकः दुपितः मृदुवाः श्लष्णः निर्वलिका व्रणेहितः. हे बांधायचं जे कापड आहे ते कसं असलं पाहिजे, तर ते स्वच्छ असलं पाहिजे, सूक्ष्म असलं पाहिजे, बळकट असलं पाहिजे. वाद किंवा घड्या त्यांना धूर दिलेला असला पाहिजे, म्हणजे धुपण केलेलं असलं पाहिजे. त्याला सुरकुत्या पडता कामा नाहीत. जखमेवर समजा सुरकुत्या पडल्या तर टोचतं ते, आणि त्यामुळे सुरकुत्या शक्यतो पडू नयेत. मऊ असावं, गुळगुळीत असावं, की जेणेकरून व्रणाला त्रास होणार नाही आणि जे म्हणजे व्रणाला ते हितकारक होईल. तर अशा पद्धतीचं बंधासाठी असणारं कापड असावं. त्याच्यानंतर ह्या व्रणाची मग रक्षा कशी करावी त्याचं वर्णन आलं आहे. आता ह्यात व्रणाची रक्षा करण्यासाठी रक्षोघ्न क्रिया सांगितलेल्या आहेत आणि रक्षा कर्म. तर हे रक्षा कर्म वेगळं आहे थोडंसं. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ह्याचा कंपॅरिझन हे बॅक्टेरियाज किंवा व्हायरसेस ह्याच्याशी केलं जातं राक्षसांचं. मी नक्की नाही सांगू शकत काय आहे ते, पण ह्यातल्या जे रक्षोघ्न द्रव्य असतात ती नक्की व्रणाला स्वच्छ ठेवण्यासाठी वापरता येतात. मग ती कशा पद्धतीचं लॉजिक लावायचं आहे ते आपलं ठरवावं प्रत्येकाने. पण नक्कीच म्हणजे जी कुठली तुम्ही दृष्ट काढण्यासाठी किंवा आत्ता आपल्या रूढी परंपरांनुसार ह्या सगळ्या कर्मांसाठी म्हणजे दृष्ट काढणे, रक्षोघ्न वगैरे ह्याच्यामध्ये जी कुठली येतात त्याच्यामध्ये लसूण येतं, मोहरी येते. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांचं जर धुपन केलं तर ते उत्तम डिसइन्फेक्टंट म्हणून काम करतंच. त्यामुळे व्रणाला स्वच्छ ठेवण्यासाठी काम करतं. इवन वातावरणाला स्वच्छ करण्यासाठी सुद्धा ते काम करतं. त्यामुळे अशी व्रणरक्षा करावी तर कसं सांगितलंय, कुर्वितांतरम तस्या रक्षाम रक्षो निषिद्धये बलिमचे उपधेतेभ्यः. नंतर मग पिशाचादींच्या उपद्रव होऊ नये म्हणून त्याची रक्षा करावी, त्याच्यासाठी बळी देणे इत्यादी गोष्टी कराव्यात असं सांगितलंय. पण सुश्रुतांमध्ये रक्षाकर्मासाठी कुठल्या गोष्टींचा वापर करावा हे डिटेल वर्णन आलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये ज्यावेळेला अतिशय वेदना होतात, रक्तस्राव होतो, त्यावेळेला थोडंसं सायकोसिस डेव्हलप होण्याची शक्यता असते, किंवा काही वेळेला झोप लागत नाही, किंवा काही वेळेला अस्वस्थता निर्माण होते. त्यामुळे मनाला शांत करणारे, झोप लागणारे असे काही द्रव्य असतात ज्याचा आपल्याला याच्यामध्ये वापर करता येतो. तर मूलदेव धारण करण्यासाठी ह्या काही गोष्टींचं सांगितलं आहे. ॲक्च्युली ते सांगताना भूत पिशाच वगैरे ह्यांच्यापासून रक्षा करण्यासाठी वापरायला सांगितलेत. पण ही जी सगळी द्रव्य आहेत ही द्रव्य मनाला शांत करणारी आहेत, झोप आणणारी आहेत, वेदनास्थापन गणातली द्रव्य आहेत, ह्यातली काही द्रव्य आहेत ती. त्यामुळे अशा द्रव्यांचं धारण करण्यासाठी आपण वापरू शकतो. सदा मूलधामचे धार आहेत, म्हणजे नेहमी मूलधाम म्हणजे डोक्याचा वरचा जो भाग आहे तो भाग सदा मूलधामचे धार आहेत. लक्ष्मीं गुहम अतिगुहम जटिलम ब्रह्मचारिणम वचाम छत्राम अतिछत्राम दुर्वाम सिद्धार्थकानीच्या. म्हणजे भूत पिशाचे वगैरे यांच्यापासून, जंतूंपासून रक्षण करण्यासाठी ह्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा वापर करावं. आता ह्या वनस्पतींचं ट्रान्सलेशन दिलेलं आहे. ह्या शमी, शालिपर्णी, वृष्णीपर्णी, मावसी, ब्राह्मी आणि शतपुष्पा असं, किंवा विषानिका आणि एक असे 7 वनस्पती, लक्ष्मी गुहा वगैरे ही त्यांची पर्यायी नावं आहेत. तर ही सांगितलेली आहेत. ह्या सर्वांचं आपण शिरस प्रदेशावर धारण करू शकतो. त्याच्यानंतर पुढे काय आहार विहार कसे असावेत ह्याच्याविषयी वर्णन आलंय. तथा स्नेह
दिन इह उक्तः तस्य आचारं समादिशेत. म्हणजे स्नेहपान विधी अध्याय तुम्हाला झाला आहे, त्याच्यामध्ये स्नेहपान केल्यानंतर रुग्णाने कसं वागावं हे सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने व्रणकर्म झाल्यानंतर रुग्णाने वागावं. आता कसं वागावं, तर उष्णोदकपचारी सात क्षपाशया वगैरे हे जे सगळे नियम दिलेले आहेत, गरमच पाणी प्यावं, दिवसाचं झोपू नये, रात्रीचं झोपावं वगैरे, हे सगळे जे नियम दिले आहेत ते सगळे नियम स्नेहपानाचे जे आहेत ते व्रण असणाऱ्या माणसाने पाळायलाच पाहिजेत असं सांगितलेलं आहे. त्याच्यावर पुढचे नियम सांगतात. दिवा स्वप्न व्रणय कंडुहू राग रुक्षोफ पुयकृत. जर दिवसाचं झोपलंच, म्हणजे असे नियम नाही पाळले आणि दिवसाचं झोपलं तर काय होतं, तर व्रणामध्ये खाज येणे, लालसरपणा येणे, वेदना होणे, सूज येणे, पुये वाढणे, अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. त्याचबरोबर अजून कुठल्या कुठल्या गोष्टी करू नयेत. स्त्रीणाम तू स्मृती संस्पर्श दर्शन हे चलितस्तृते शुक्रे व्यवायजान दोषान संसर्गे अपि अवाप्नुयात. हा ओरिजिनल श्लोक आहे आणि खालचा श्लोक आहे तो प्रक्षिप्त आहे. व्रणे क्षवथूर आयासात सच रागश्च जाग्रतात तौच रुकहाच दिवा स्वापात मृत्यूश्च मैथुनात. पहिल्यांदा दुसऱ्या श्लोकचं ट्रान्सलेशन बघूया, मग पहिल्या श्लोकचं बघूया. तर दुसऱ्या श्लोकमध्ये काय सांगितलं की व्रणी जो आहे त्याने काय करावं, काय करू नये, तर श्रम केला करू नये. त्याने श्रम केला तर तो शोथ वाढतो. रात्री जागरण करू नये, रात्री जागरण केलं तर लालिमा आणि शोफ वाढतो. दिवसा झोपू नये, दिवसा झोपलं तर शोथ, लालिमा आणि वेदना वाढते. आणि मैथून केलं तर मात्र मृत्यूच होतो. आता शक्यतो व्रणी माणूस मैथून करेल अशी शक्यता कमी असते, कारण रेस्ट घेत असतो वगैरे. मग म्हणून मग वरचा जो श्लोक आहे तो महत्त्वाचा आहे, तो की त्या नुसतं मैथुनानेच शुक्राचा स्त्राव होतो असं नाही, तर शुक्रस्त्राव होण्यासाठी इतरही काही गोष्टी कारणीभूत असतात. त्याच्यामध्ये स्त्रीची स्मृती होणे, तिचा नुसता स्पर्श होणे, म्हणजे मनात जर वासना निर्माण झाली असेल तर असं झालेलं असताना स्त्रीचं स्मरण झालं, स्पर्श झाला तरीसुद्धा शुक्र विचलित होऊन बाहेर पडतं. आणि असं जरी शुक्र जर बाहेर पडलं तर त्या कारणाने विकार निर्माण होऊ शकतात. आता ह्याचं का असं, तर शुक्र हा सारवान भाग आहे आणि ज्या वेळेला व्रण झालेला असतो त्यावेळेला व्रण भरून येण्यासाठी ही सारवान गोष्ट गरजेची असते. म्हणून बऱ्याच वेळेला दुष्टव्रण जे असतात, जे व्रण भरून येत नाही, तिथे आपल्याला शुक्राची चिकित्सा करावी लागते. तर अशा गोष्टी म्हणून कोणत्याही पद्धतीने शुक्राचा स्त्राव होऊ नये व्रणी माणसामध्ये, याची काळजी रुग्णाने घेतली पाहिजे. त्याचबरोबर मग आहार कसा असला पाहिजे. भोजनमच्या यथासात्मम इव गोधूमम षष्टिकाः मसूरम मुद्ग तुवरी जीवंती शुनिशन्नकः बालमूलक वार्ताक तंडुलीयक वास्तुकम कारवेल्लक कर्कोट पटोल कटुकाफलम सैंधवम दाडिवम धात्री घृतं तम हिमं जलम जीर्णशाल्योदनं स्निग्धम अल्पम उष्णोदकोत्तरम मुंजानो जांगलैः मांसैः शीघ्रं व्रणम उपोहती. आहारासाठी योग्य द्रव्य काय आहे, तर यव आहे, गहू आहेत, साठेसाळूचे तांदूळ आहेत, मसूर डाळ आहे, तूर डाळ आहे, मूग आहे. जिवंती नावाची भाजी पूर्वी मिळायची, आता कुठल्या पथ्यकारक भाज्या चालतील. सुनिशन्नक नावाची भाजी, बालमुलक म्हणजे कोवळा मुळा. वांग पथ्यामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याकडे फक्त आपल्याकडे रूढीमध्ये वांग हे अपथ्य म्हणून सांगतात, कारण आपण वांग जे तयार करतो ते वांग तयार करताना जे मसाले वापरले जातात किंवा ते मसाले, भरलं वांग एक वेळ चालू शकतं, पण ते भरीत एक वेळ चालू शकतं, पण बाकीच्या ज्या वांग ज्या पद्धतीने आपल्याकडे केलं जातं ते मात्र नाही चालत. पण इथे वांग खायला काय हरकत नाही म्हणून सांगितले. तांदूळच्या नावाची भाजी मिळते, चाकवत मिळतं, कारलं मिळतं, कर्कोटक, पडवळ, कटू फळ, सैंधव, डाळिंब, आवळा, तूप, गरम करून थंड केलेलं पाणी, स्निग्ध आणि जुनासा तांदूळ, जंगल मांस यांचं अल्प प्रमाणात सेवन, यापैकी जे सात्म्य असेल त्यांचं भोजन आणि गरम पाणी हे सेवन करावं, म्हणजे व्रण लवकर भरून येतो. त्याच्यानंतर मग कसं करू नये, काय करू नये हे सांगतात. अशितम मात्र या काले पथ्यम याते जराम सुखम अजीर्णत्वम अनिलादीनां विभ्रमो बलवान भवेत ततः शोफ रुजापाक दाहन
अनाहन आपणूयात. योग्य वेळी योग्य मात्रेत पथ्यकारक पदार्थांचं सेवन केलं असता त्याचं सुखपूर्वक पचन होतं, पण तसं केलं नाही तर मात्र अजीर्ण होतं आणि अजीर्ण झालं असता वातादी दोष प्रकोपित होतात आणि मग शोफ, वेदना, पाक, दाह, अनाह असे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला व्रणाचे दिसू शकतात. तर मग आणि हे असे होऊ नयेत म्हणून कुठल्या आहारविहाराचा शक्यतो त्याग करावा. तर जे कुठला अजीर्ण निर्माण करू शकेल किंवा कफ वाढवू शकेल किंवा उष्ण तीक्ष्णता वाढवून पित्ताचा प्रकोप रक्तदृष्टी करू शकेल अशा प्रकारचा आहारविहार शक्यतो घेऊ नये. त्याचं वर्णन करतात की नवम धान्यम तिलान माशान मध्यम मांसम अजांगलम. अजांगलम म्हणजे जांगल नसणारं मांस, म्हणजे जांगल मांस खाल्लं तर चालतं. जांगल नसणारं मांस म्हणजे कोणतं? अनुपमांस. अनुपमांस म्हणजे मासे, डुक्कर वगैरे हे जे पाण्यात राहणारे, पाण्याच्या जवळपासच्या प्रदेशामध्ये राहणारे जे काय प्राणी आहेत त्यांचं मांस सेवन करू नये, विशेष करून मासे. तर नवीन धान्य, तीळ, उडीद, मद्य, त्याच्यानंतर मांस, कसलं मांस तर अजांगल मांस यांचं सेवन करू नये. क्षीर, इक्षू विकृती, आम्ल, लवण, कटू त्याच्यात दुधाच्या विकृती ज्या आहेत त्या दुधाच्या विकृती म्हणजे दुधापासून तयार केले जाणारे दही, ताक, त्याच्यानंतर किलाट वगैरे म्हणजे कलाकंद वगैरे त्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी खाऊ नयेत. त्याच्यानंतर इक्षू विकृतीमध्ये गूळ, काकवी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात त्या खाऊ नये. आम्ल, आंबट जे आहे, लवण रसाचं म्हणजे खारट जे आहे, तिखट जे आहे, हे सगळं का खायचं नाही आहे? तर शरीरातला क्लेद वाढवणारं आहे आणि त्याच्याचबरोबर पित्त आणि रक्ताला पण दूषित करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, म्हणून यांचं सेवन करायचं नाही आहे. यच्च अन्यदपि विष्टंबी विदाही गुरु शीतलम वर्गो अयम नवधान्यान आदी व्रणिनः सर्व दोषकृत. आणि जे इतर कुठलंही जे विदाही म्हणजे जळजळ निर्माण करणारं, विष्टंबी म्हणजे पोटात मलावरोध करणारं, त्याच्यानंतर गुरु म्हणजे जड, शीतल म्हणजे थंड, असे जे कुठलेही नवीन धान्य आदी वर्गातले गोष्टी असतील या सर्व गोष्टी व्रणाला बिघडवणाऱ्या आहेत, त्यामुळे ह्या गोष्टींचं सेवन करू नये. त्याच्यानंतर मद्यपान करावं की करू नये ह्याच्याविषयीचा नियम दिला की मध्यम तीक्ष्ण उष्ण रुक्ष आम्ल आशु व्यापदेत व्रणान. मद्य जर पिलं तर ते व्यापदेत व्रणान आशु म्हणजे लवकर व्रणाला बिघडवतं, लवकरात लवकर व्रणाच्या ठिकाणी कॉम्प्लिकेशन्स निर्माण करतं. का? कारण ते तीक्ष्ण उष्ण रुक्ष आम्ल अशा गुणाचं आहे, म्हणजे जेणेकरून पित्त आणि रक्ताची दृष्टी करणारं आहे. आणि आपण व्रणामध्ये बघितलं की व्रणदृष्टी होण्यासाठी पित्त आणि रक्त हे अतिशय महत्त्वाचे कारणीभूत असतात. त्यामुळे ह्या गोष्टींचं पालन करावं आणि त्याच्याबरोबर मग रुग्णाची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, त्याला काय काय प्रोव्हाइड करावं ते दिले. वाल उशिरश्चैव विज्येत न चैन परिघटेत न तुदेत अन्नम च कंडूयेत चेष्टानश्च पालयेत. स्निग्धवृद्धी द्विजातीनां कथा शृण्वत मनप्रियः आशावान व्याधिमोक्षाय क्षिप्रम व्रणम उपहोती. वाळा आणि उशीर हे थंड आहेत गुणाने, वाळा आणि उशीर. तर ह्या वाळा आणि उशिराच्या पंख्याने वारं घालावं, त्या व्रणाला घासू नये, व्रणाला दुखवू नये, खाजवू नये, इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. व्रणाला अशाच प्रकारच्या हालचाली कराव्यात की जेणेकरून व्रणाला इजा होणार नाही. वृद्ध आणि ब्राह्मण यांच्या मनास आवडतील अशा गोष्टी ऐकाव्यात, म्हणजे शांत राहावं, ह्याच्यासाठी मन शांत असावं. कुठल्याही पद्धतीने शरीरात पित्त किंवा रक्तदृष्टी होता कामा नये, रागवणे वगैरे ह्या गोष्टींनी पित्त प्रकोप होतो, म्हणून शक्यतो मनाला आवडतील अशा पद्धतीच्या कथा वगैरे ऐकाव्यात, म्हणजे शांत राहावं आणि व्याधी बरा होईल ह्याच्यासाठी आशावान राहावं रुग्णाने. असं वागलं तरच व्रण लवकरात लवकर भरून येतो.
त्याच्यानंतर हा जो बंध जो आहे तो बंध किती काळ आपल्या शरीरात ठेवायचा आणि किती काळ कधी सोडायचा ह्याच्याविषयीचे काही नियम दिलेत, हेही महत्त्वाचे आहेत. आपण ज्यावेळेला ड्रेसिंग करतो त्यावेळेला मॉडर्न सायन्सपेक्षा हे नियम जरा आपल्याला बरे पडतात. तृतीय अन्ने पुन्हा कुर्यात व्रणकर्मं च पूर्ववत् प्रक्षालनादि दिवसे द्वितीये न च आचरेत् तथा तीव्रव्यथो विग्रथितश्चिरात् संहोरति व्रणः. व्रण आज स्वच्छ केला, त्याला ड्रेसिंग केलं, त्याच्यानंतर उद्या करायचं नाही ड्रेसिंग, डायरेक्ट तिसऱ्या दिवशी करायचं आहे. म्हणजे आज नाही उद्या सोडायचं, आज केलं उद्या सोडायचं, परवा करायचं. तर तिसऱ्या दिवशी प्रक्षालनादी व्रणकर्म जसं पूर्वी सांगितलं त्याच पद्धतीचं करायचं, दुसऱ्या दिवशी करायचं नाही. आणि समजा असं दुसऱ्या दिवशी केलं तर काय होतं, तर वेदना वाढतात, ग्रंथी निर्माण होण्याची शक्यता असते व्रणामध्ये आणि व्रण लवकर भरत नाही, कारण त्याला हील होण्यासाठी पण आपण वेळ देणं गरजेचं असतं. म्हणून मग आपण डायरेक्ट तिसऱ्या दिवशी करायचं, दुसऱ्या दिवशी करायचं नाही. म्हणजे वारंवार व्रणाला डिवचू नये हे सांगितले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वरच्या ज्या विकेशिका म्हणजे वर जे आपण कापड वापरतो ते कापड कसं असावं आणि कसं असू नये तर त्याचं वर्णन करतात. स्निग्धां वृक्षां श्लतां गाढां दुर्न्यस्तां च विकेशिकां व्रणेन दद्यात् तत्कल्कं वा. जी विकेशिका आहे म्हणजे मागे तुम्हाला सांगितलं की तूप वगैरे ह्याच्यामध्ये बुडवून एक विकेशिका ठेवावी, म्हणजे व्रणामध्ये वरती ठेवावी. तर ते कशी नसावी, तर अतिस्निग्ध नसावी, अतिवृक्ष नसावी, जास्त शिथिल नसावी, जास्त घट्ट नसावी. ती व्रणामध्ये अशी वेडीवाकडी ठेवू नये किंवा कल्क ही अशा पद्धतीने कल्क म्हणजे काही वेळेला व्रण लवकर भरत नाही त्यावेळेला आपण कल्क वापरतो, तर कल्क ही कसा नसावा, तर जास्त स्निग्ध नसावा, जास्त वृक्ष नसावा, जास्त शिथिल नसावा, जास्त गाढ नसावा. तर व्रणाच्या बाबतीत आणि विकेशिका म्हणजे व्रणात जी वरती ठेवली जाते त्याच्या बाबतीत हे असेच नियम आहेत, हे दोन्हीसाठी समानच आहेत. त्याच्यानंतर असं जर केलं तर काय होतं, तर स्नेहात क्लेदो विवर्धते, ते जास्त स्निग्ध अशा प्रकारचे तूप वगैरे भरपूरच हे केलं तर काय होतं, तर क्लेद वाढतो व्रणाचा आणि त्यामुळे लवकर भरत नाही. क्लेद म्हणजे पाण्यासारखा जो चिकट स्राव असतो तो वाढतो व्रणातला. मांसच्छेदो रोक्षात दरणं शोणितागमं श्लथादिगाढ दुर्न्यस्य हि व्रणवल्मवत् घर्षणम. वृक्ष जर जास्त प्रमाणात आपण स्नेह हे कल्क किंवा विकेशिका जर वापरली तर तो मांसाला त्रास देणारा आहे, मांसच्छेद करणारा आहे, म्हणजे मांस तुटतं तिथलं. वेदना वाढते, व्रण फुटतो, त्यातून रक्त येतं. जास्त सैल किंवा जास्त घट्ट किंवा चुकीच्या पद्धतीने जर विकेशिका बांधल्या किंवा कल्कट जर ठेवला तर त्या व्रणाच्या ज्या कडा आहेत त्या कडांना त्रास होतो आणि कडा एकमेकांना घासतात. त्यामुळे असं करू नये शक्यतो, हे कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होऊ शकतात. त्याच्यानंतर सुपुतिमांसं सौत्संगम सगतिं पुयगर्भिणं व्रणं विशोधयेत् शीघ्रं स्थिताः हन्ति विकेशिकाः. अतिशय दुर्गंधयुक्त मांसाचा असा उंचवटा आहे, ज्यात नाडीव्रण आहे, ज्यात पुय आहे, अशा व्रणाच्या आतमध्ये ठेवलेली विकेशिका लगेच विशोधन करावी म्हणजे स्वच्छ करावी, ती बदलत राहावी अशामध्ये, कारण ऑलरेडी भरपूर पुय आहे आणि तोच इन्फेक्शनचा सोर्स होण्याची शक्यता असते. म्हणून ती विकेशिका जी आहे ती बदलत राहावी नाडीव्रणामध्ये. तर ह्या विकेशिकेचं म्हणजे वातीचं फार महत्त्व असतं, त्याच्याशिवाय जखम बरीच होऊ शकत नाही. कारण नाडीव्रणामध्ये तर काय होतं, खाली मोठा पस पॉकेट असतो, वर ओपनिंग लहान असतं. तर वरची बाजू त्वचेची जवळजवळ असल्यामुळे ती लवकर भरून येते आणि आतली जखम भरतच नाही आणि मग आतमध्ये परत पुय साठतो आणि मग परत व्रण निर्माण होत राहतो. त्यामुळे आपलं तर इच्छा असते की वरचं जे तोंड आहे जखमेचं ते लवकर भरू नये, खालून जखम भरत यावी. म्हणून अशा ठिकाणी ह्या वातीचा भरपूर चांगला वापर होतो. वात थोडी आपण व्रणाच्या बाहेर काढून ठेवतो, त्यामुळे नाडीव्रणाचं तोंड तर बंद होत नाही, पण आतली जखम मात्र भरत येते. त्यामुळे अशा ठिकाणी वापरताना मात्र ती कायम स्वच्छ करत राहावी, एवढं मात्र पथ्य आपल्याला पाळलं पाहिजे.
त्याच्यानंतर एक व्रणाचं वर्णन आलं आहे की अपक्व शोथाला समजा आपण पाठन केलं म्हणजे कापलं तर काय काय देऊ शकतं, त्याला व्यम्ल व्रण असं म्हणतात की विदग्ध व्रण किंवा व्यम्ल व्रण असं म्हणायचं अपक्व व्रणाचं पाठन केल्यानंतर निर्माण होणारं. तर त्याचं वर्णन केलं. व्यम्लम तु पाठितं शोफम पाचनैः समुपचारेत भोजनैः उपनाहेश्च न अतिव्रण अविरोधिनम. जर असं अपक्व शोधाचं पाठन केलं तर व्रण जो निर्माण होतो तो जो व्रण आहे त्याला व्यम्ल व्रण असं म्हणायचं. अशामध्ये काय करायचं की व्रणाला फार विरोधही होणार नाही आणि व्रणाला विरोध होणार नाही म्हणजे व्रण भरण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि व्रण पिकण्यासाठी म्हणून ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या उष्ण असतात आणि व्रण भरण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या शीत असतात. त्यामुळे एकमेकाचा विरोध होणारं असतं की अपक्व असल्यामुळे तो पिकणार तर आहे आजूबाजूने, त्यामुळे व्रणाला विरोधही करणार नाही आणि व्रण पाक पण शोथाचं पचन पण करेल अशा पद्धतीच्या औषधांचा लेप वगैरे तिथे करावा असं सांगितलं आहे त्याच्यामध्ये. उपनाह करावा, तसं भोजन द्यावं, पोटातून द्यावं. आता इथपर्यंत हे सगळं जे आहे हे सद्यव्रणाविषयी निजव्रणाविषयी आलेलं आहे. निजव्रणाविषयी म्हणजे पोटातनं करल्या दोषांचा प्रकोप झाला म्हणजे आतल्या कारणाने कुठल्या तरी दोषांचा प्रकोप झाला, शोथ आला, शोथ पिकल्यानंतर आपण फोडला किंवा तो फुटला आणि मग जे जखम झाली त्याच्याविषयीचं वर्णन आलं. पण सगळ्यात महत्त्वाचं जे येतं आपल्याला समोर येतं ते म्हणजे कुठलं तर सद्यव्रण. सद्यव्रण म्हणजे आत्ता कुठला तरी आगंतुक आघात झाला आहे आणि त्या आगंतुक आघातामुळे आपल्याला जखम झाली तर त्याला आपण सद्यव्रण असं म्हणतो. सद्य लगेचच्या लगेच, व्रण म्हणजे जखम. तर असा जो सद्यव्रण असतो त्याच्याविषयीचं काय करावं याच्याविषयीचं वर्णन आता ह्याच्या पुढच्या श्लोकांमध्ये येणार आहे ते बघूया. सद्यः सद्योव्रणान सिव्वेद विवृत्तान अभिघातजान मेदोजान लिखितान ग्रंथीन रस्वा पालिश्च कर्णयोः शिर अक्षिकुट नासा ओष्ठ गंड कर्ण उरुबाहुषु ग्रीवा ललाट मुष्क स्पिक मेंढ्र पायु उदरादिषु गंभीरेषु प्रदेशेषु मांसलेषु अचलेषु च. जो अभिघात म्हणजे आघात झालेला जो ताजा व्रण आहे ज्याचं मुख विस्तीर्ण आहे त्याला लगेच शिवावं, शिवनकर्म करावं असं सांगितलेलं आहे. पण बाकीचं काय तर जे मेदाच्या ग्रंथी झाल्या आणि त्याच्यामुळे जो व्रण निर्माण होणं तर मेदाचं लेखन करावं तिथलं आणि मग तिथल्या गोष्टी शिवाव्यात. मेदज ठिकाणी जर झालं तर कानाची पाळी वगैरे असेल, लहान असतील तर त्याला आपण मोठं करण्यासाठी वगैरे जे करतो आतासुद्धा लहान पाळीला मोठं करण्यासाठी किंवा ज्या बऱ्यापैकी कानामध्ये जेव्हा जड असं हे घालतात दागिने घालतात त्यावेळेला कान लोंबतो आणि मधले जे होल असतो तो लांबट होतो, त्यावेळेला आपण एरोप्लास्टी करतो. तीच पद्धत पूर्वीसुद्धा वापरली जायची. तर त्यावेळेला तिथलं लेखन करून ते परत शिवलं जायचं म्हणजे कानाच्या पाळीचा आकार व्यवस्थित करण्यासाठी म्हणून. शिर अक्षिकुट म्हणजे डोकं, डोळ्याच्या वरचा भाग, डोळ्याचा खालचा भाग, त्याच्यानंतर नाक, ओठ, गाल, कान, मांड्या, दंड, मान, कपाळ, वृषण म्हणजे टेस्टीचा भाग, स्पीक गुद, मेंढ्र म्हणजे जे वंशनातले ऑर्गन्स आहेत सगळे, उदर, ह्या ठिकाणी खोल असणारा मांसल व स्थिर मांसस्थानी असणारे जे व्रण आहेत या सगळ्या ठिकाणचे असणारे व्रण जे आहेत हे लगेचच शिवले पाहिजेत. त्यामुळे सद्यव्रणाची मुख्य चिकित्सा जी आहे ती आहे सीवनकर्म, हे लक्षात ठेवायचं आहे. तर कारण स्वच्छ असतो व्रण, त्याला स्वच्छ करण्यासाठी इतर कुठल्या औषधांचा वापर करण्याची गरज नसते, ते लगेचच भरून येणार असतात. फक्त आपल्याला कडांना कडा जोडणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर तिथे दुसरं कुठला गोष्ट होणार नाही, इन्फेक्शन वगैरे होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर मग शिवायचं नाही, सद्यव्रण पण आहे पण शिवायचं नाही अशा गोष्टी कुठल्या आहेत, अशा ठिकाणं कुठली आहेत तर न तू वंशन कक्षादौ अल्पमांसे चले व्रणे वायु निर्वाहिनः शल्यगर्भान क्षारविषाग्निजान.
वंशन प्रदेशातला काखेमध्ये जिथे मांस कमी आहे, जिथे हालचाली जास्त प्रमाणात होतात अशा ठिकाणी शक्यतो शिवू नये. ज्यातून वायू वाहतो म्हणजे कुठल्या तरी इंटरनल पोकळीशी संबंध आलेला आहे त्यावेळेला त्यालाही शिवू नये. त्याच्यानंतर आतमध्ये काहीतरी फॉरेन बॉडी आहे, ज्यात शल्य आहे असा व्रण, त्यालाही शिवू नये. त्याच्यानंतर केमिकल बर्निंग म्हणजे क्षार जे आहे त्याच्यामुळे भाजलेलं असेल, कुठल्या तरी केमिकलमुळे किंवा विषामुळे भाजलं असेल किंवा अग्नीमुळे भाजून जर व्रण निर्माण झाला असेल तर ह्या सगळ्यांना शिवायचं नाही आहे, त्यांना स्वतःहून हील होऊ द्यायचं आहे. जिथे शार्प एजेस आहेत, एजेस जवळ आहेत, तिथे आपण शिवणारा एवढं लक्ष ठेवायचं. हे सगळे जे व्रण आहेत हे कसे आहेत तर विस्तीर्ण व्रण असतात हे, आणि यांना कडा विशेष करून नसतात. तर त्यामुळे ह्या सगळ्या व्रणांमध्ये शक्यतो सीवनकर्म करायचं नाही. आता हे सीवनकर्म जे आहे ते आणि त्याच्याविषयीचे नियम पुढे सांगतायत कसं कसं करायचं आहे ते. सिव्वे चलास्ते शुष्कास्त्र तृण रोम अपनीयतु प्रलिंब मांसम विच्छिन्नम निवेश्य स्वनिवेशने संधिस्थी च स्थिते रक्ते स्नायवां सूत्रेण वल्कलैः सिव्वेत न दुरे न आसन्ने गृहत न अल्पम न वा बहु. जेव्हा शिवणार आहे आपण त्यावेळेला कशा पद्धतीने शिवणार आहे, समजा एखाद्या ठिकाणी बोनचा पार्ट किंवा फॉरेन बॉडी, वाळलेलं गवत, केस, असे जे घाण बाहेरून आता आघात होतो, पडतो वगैरे, त्यावेळेला ह्या गोष्टी जखमेत जातात. तर पहिल्यांदा ह्या गोष्टी काढून टाकाव्यात, व्रण स्वच्छ करावा आणि मगच शिवावं. समजा मांसाचा भाग तुटला असेल किंवा सांधे तुटले असतील किंवा हाडं तुटली असतील तर पहिल्यांदा त्यांना त्यांच्या जागी आणून ठेवावं. त्यांना व्यवस्थित त्यांची पोझिशन मेंटेन करावी आणि त्याच्यानंतर सीवनकर्म करावं. रक्त थांबलं नसेल तर पहिल्यांदा रक्त थांबवून घ्यावं आणि मग सीवनकर्म करावं. सीवनकर्म कशाने करावं तर स्नायूच्या दोऱ्या किंवा वनस्पतींची सालीपासून बनवलेली जी दोर पूर्वी वापरली जायची, आता आपल्याकडे कॅडकट आहे, आपल्याकडे स्टेपल आलेला आहे, अनेक नवीन ग्लू पण आलेला आहे. तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्या सुटेबल गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा वापर करावा. आता ह्या जुन्या आपण आयुर्वेदाचे आहे म्हणून झाडाचेच हे वापरलं पाहिजे असं काही नाही आहे. आता ते मॉडर्न गोष्टींचा आपण वापर करावा, दोऱ्या, स्टेपल वगैरे ह्या सगळ्यांचा. आणि टाके फाल जवळ येणार नाहीत, फाल दूर जाणार नाहीत, अशा पद्धतीने टाके घालावेत. व्रणाची कडा जी आहे ती अगदी थोडी किंवा जास्त एकत्र घेऊन करू नये. ही स्किल असतं, हे अतिशय, हे तुम्हाला प्रॅक्टिसशिवाय येत नाही आणि हे करायलाच पाहिजे प्रॅक्टिस. त्यामुळे तुम्हाला इंटर्नशिपमध्ये ही गोष्ट फार महत्त्वाची असते करणं. तुम्हाला हँड स्किल तुमचे डेव्हलप करायचे असतात. तर हे सीवनकर्म अशा पद्धतीने करावं. बाकी सुश्रुतसंहितेमध्ये सीवनाचे वेगवेगळे प्रकारसुद्धा सांगितलेत, जसेच्या तसे आत्ता वापरले जातात. म्हणजे स्किनच्या बाहेर कॉस्मेटिक स्टिचिंग कसं करावं हे सुद्धा पूर्वीच्या काळात त्वचेच्या खालून कसे स्टिच घ्यावेत ह्याचंसुद्धा वर्णन आलं आहे. ते गाडगे सरांनी जे तुन्नसेविनी, वेल्लित, रुजिग्रंथी हे सुश्रुतातले रेफरन्सेस आहेत. या रेफरन्सेसनुसार पुस्तकात दिलेले आहेत. करायचा पूर्वीचा प्रघात होता, आता वाग्भटामध्ये ते दिलेलं नाही. त्याच्यानंतर आता हे शिवून झालं, नवीन जी गोष्ट आहे हे शिवली की त्याच्यानंतर नवीन झालेली जखम शिवली की मग त्याच्यानंतर काय करायचं आहे तर सांतयित्वा तश्चार्थ व्रणे मधुघृत द्रुतैः अंजन क्षौमम अजमशी फलिनी शल्यकी फलैः सरोद्रम मधुकैर्दिग्धैः युञ्जात बंधनादि पूर्ववत.
नंतर रोग्याचं सांत्वन करावं. त्यानंतर अंजन, रेशमाची राख, फलिनी द्रव्य, शल्यकी नावाचं जे वनस्पती आहे त्याचं फळ, लोध्र नावाची वनस्पती आहे त्याची साल, यष्टी मधू, ही सगळी जी औषधं आहेत ही मध आणि तुपामध्ये मिसळावेत, त्याची एक पेस्ट करावी आणि ती व्रणावर लावावी. ह्याच्यातले बऱ्याचशा नुसतं मध आणि तूप जरी लावलं तरी बऱ्यापैकी सध्या व्रणांमध्ये उपयोग होतो. तर ह्या गोष्टींचा वापर करावा आणि पूर्वी ज्या पद्धतीने बंध बांधायला सांगितले त्याच पद्धतीने त्याच्यावर कवरिंग करून त्याला बंध बांधावेत. त्याच्यानंतर परत व्रणाच्या बाबतीत काही म्हणजे आता सेवन करायच्या अगोदरच्या काही काळजी सांगितल्यात की व्रण कसा असताना काय करून मग शिवावं ते सांगितलं आहे. व्रणो निशोनित औष्टौच किंचित एवावलिख्य तम संजात रुधिरम सिव्वेत संधानम यस्य शोणितम. हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि हे त्यावेळेला माहीत होतं ही गोष्ट किंवा ह्याच गोष्टीवरनं प्लास्टिक सर्जरीचा उदय झाला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्याची कथाही तुम्हाला माहीत आहे प्लास्टिक सर्जरीची. प्लास्टिक सर्जरीचा शोध कसा लागला तर टिपू सुलतानाने एका इंग्रज अधिकाऱ्याला चं नाक कापलेलं आणि तो ज्या वेळेला जात होता त्यावेळेला तिथल्या एका कुंभार होता माझ्या मते, त्याने ते बघितलं आणि त्याला विचारलं काय झालं तर असं नाक कापलं गेलं. थांबा मी तुमचं जोडून देतो. त्याला आश्चर्य वाटतं, म्हटलं जोड बाबा काय करतोस ते बघूया. म्हणून त्याने काय केलं तर नाक जोडलं, म्हणजे पडलेलं नाक जोडलं नाही तर ते रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी होती ती. नाक कापलेलं होतं त्या ठिकाणी कपाळावरचा एक तेवढा तुकडा काढला आणि तो नाकावर शिवला आणि त्याच्यानंतर त्याने जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन सांगितलं त्या इंग्रज अधिकाऱ्याने की तुम्ही स्वतःला एवढे प्रगत म्हणता पण बघा तिकडे असं असं करतात. मग त्याच्यानंतर तिकडची टीम इकडे येऊन त्यांनी अभ्यास केला. त्यांचंही क्रेडिट आहेच, त्यांनी त्या गोष्टीला फार पुढेपर्यंत नेलं. आपण नेलं नाही ही आपली चूक आहे. पण शक्यतो एवढा तरी विचार करा की आपल्याकडे ह्या गोष्टी केल्या जायच्या. तर ह्या श्लोकाचा अर्थ काय तो आधी सांगतो. ज्या व्रणाच्या कडांवर रक्त नसेल त्यांना किंचित लेखन कर्म करावं आणि रक्त आल्यानंतर मग त्याचं सेवन कर्म करावं असं. आणि कारण रक्तच हे संधान करणारं आहे. आता कानाची पाळी ज्या वेळेला आतमध्ये कानाच्या पाळीच्या मध्ये ज्या वेळेला दागिना घातला जातो आणि त्याच्यानंतर तो लांबतो त्यावेळेला आतून स्किन हील झालेली असते, त्यामुळे ते एकमेकाला नुसतं शिवून जरी ठेवलं तरी ते हील होणारं नसतं. मग अशा वेळेला तिथे खरवडावं लागतं आणि खरवडून तिथे रक्त काढावं आणि मगच ते शिवावं तरच स्किन एकमेकाला जोडते. हा कन्सेप्ट इथला आहे आणि ह्या कन्सेप्टचाच वापर करून मग एरोप्लास्टी केली जायची. त्याच्यानंतर दुसरीकडची त्वचा काढून इथे लावणे म्हणजे प्लास्टिक सर्जरी जी आत्ता केली जायची ती पूर्वीच्या काळातही केली जायची. तर हे जे आहे हे सुश्रुतांची देण आहे आपल्याला. म्हणून तर मॉडर्न सायन्सवालेसुद्धा म्हणजे ॲलोपॅथीवालेसुद्धा सुश्रुतांना फादर ऑफ सर्जरी असं म्हणतात. तर जेव्हा रक्त न येणारा व्रण असतो त्यावेळेला त्याला रक्त खरवडून काढलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सेवनकर्म केलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बंधनाने तू देशाधीन वीक्षयुंजित तेषुच अविका अजिन कौशेयम उष्णम क्षोमम तु शीतलम शीतोष्ण तुल संतान कार्पास स्नायुवल्कजम ताम्राय स्त्रपुसीसानी व्रणे मेद कफादिके भंगेच युंजात फलकम चर्मवल्क कुशादीच. त्या व्रणावर त्या देशांचा विचार, हा एक विचार एक महत्त्वाचा आहे की देशविचारानुसार बंध कसा बांधावा. वर जे बंध बांधला जातो जखमेवर तो कसा बांधला पाहिजे त्याचं हे वर्णन आहे. तर ज्या देशानुसार म्हणजे उष्ण देश असेल, शीत देश असेल
तर त्याच्यानुसार ते वापरणं गरजेचं असतं. तर उष्ण देश असेल तर बंद बांधल्याने घाम वगैरे लवकर येतो, जखम खराब होते, त्यामुळे खाज वगैरे यायला लागते. त्यामुळे त्याचा विचार करून, शीत उष्णाचा विचार करून देशानुसार सुद्धा आणि ऋतूनुसार सुद्धा आपल्याला, आणि व्रणाचं बांधण्यासाठी वापरलं जाणारं कापड ह्याच्या गुणानुसार सुद्धा आपल्याला चूज करावं लागतं. तर ज्या ज्या व्रणावर देशादींचा विचार करून बंधन करावं त्या त्या ह्याच्यावर व्रणावर, तर लोकरीचं कापड, हरणाचं कातड, त्याच्यानंतर रेशमी वस्त्र ही उष्ण असतात, त्यामुळे शीत प्रदेशामध्ये ह्यांचा वापर करावा. क्षौम वस्त्र जी असतात ही शीत असतात, त्यांचा उष्ण ठिकाणी वापर करावा. सावलीचं कापड, वस्त्र, स्नायूंच्या साली आणि स्नायूंची किंवा सालींचं वस्त्र ते तयार केलं जातं, हे समशीतोष्ण असतं. समजा मेद आणि कफाधिक व्रण असला तर तिथे तांब, लोखंड, त्रपूस, शीश यांच्या पट्ट्या वापराव्यात. अस्थिभंग झाला असेल तर लाकडाची पट्टी आतमध्ये वापरावी. आता जे प्लास्टर वापरलं जातं ते स्थिर करण्यासाठी लाकडाची पट्टी, चांबडं, झाडाच्या साली, बांबूची पट्टी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर बंध बांधण्यासाठी करावा असं वर्णन आलं आहे. आता हे बंध कसे बांधावेत ना, ह्याला सुद्धा फार सायंटिफिकली सांगितलेलं आहे आपल्याकडे, की कशा कशा पद्धतीने बंध बांधले पाहिजेत ते सगळे वर्णन केले. तर आता इथे फक्त नावं आहेत, तुम्हाला कदाचित पुढच्या वर्षी सर्जरीमध्ये हे सगळं डिटेलमध्ये येईल. त्यामुळे फक्त इथे कुठला बंध कुठे ह्याचा लक्षात ठेवा सध्या, आणि कशा पद्धतीचे बंध असतात. गाडगे सरांच्या पुस्तकामध्ये त्याच्या आकृत्या दिलेल्या आहेत थोड्याफार, एवढ्या काही सेल्फ एक्सप्लेनेटरी नाही आहेत, पण तुम्हाला ते इन डिटेल आहे अभ्यासाला, पण सर्जरी ह्या सब्जेक्टमध्ये आहे. बघूया. स्वनामानुगताकारः बंधास्तु दशपंचच, एकूण 15 बंध सांगितलेले आहेत. ते स्वमान आकारानुसार, म्हणजे कुठे बांधायचं आहे आणि कशा पद्धतीने बांधायचं आहे त्याच्यानुसार त्याचे प्रकार केलेले आहेत. कुठले कुठले आहेत तर ते कोश, स्वस्तिक, मुतोली, चीन, दम, अनुवेल्लित, खटवा, विबंध, स्थगिका, वितान, उत्संगी, गोफना, यमक, मंडला, पंचांगी असे ते एकूण 15 हे आहेत, बंध आहेत चे येती योजयेत. आणि त्याच्यानंतर हे प्रक्षिप्त आहेत, ते कुठला बंध कुठे बांधावा हे सगळं त्या प्रक्षिप्त श्लोकामध्ये दिलेलं आहे. विदद्यात्तेषु पासून विदद्यात्तेषु कोशम अंगुली पर्वसु, कोशबंध हा अंगुली पर्वांवर बांधायचा आहे. स्वस्तिकम कर्ण, कक्षादी, स्तनेषुकम च संदिषु, स्वस्तिक बंध जो आहे तो कर्ण, कक्षा, स्तन ह्या आणि संधी ह्या ठिकाणी बांधायचा आहे. त्याच्यानंतर मुतोली जो आहे, मुतोली मेंढ्रग्रीवादव युंजात चिन्ह अपांगयो. हो, मुतोलीचा मेंढ्र म्हणजे शिश्नाच्या ठिकाणी आणि ग्रीवा मान ह्या ठिकाणी हा बंध बांधावा. आणि चीन जो आहे हा जो बंध आहे तो नेत्राच्या बाहेरचं टोक जे आहे, म्हणजे अपांग संधी जो आहे त्या अपांग संधीच्या ठिकाणी बांधण्यासाठी हा बंध वापरावा. संबंधो अंगे तथा दाम जो आहे तो दामबंध जो आहे तो वेदना असणाऱ्या भागांमध्ये बांधण्यासाठी वापरावा. त्यानंतर शाखासु अनुवेल्लित, हा शाखांमध्ये अनुवेल्लित नावाचा जो बंध आहे तो बांधावा. खटवा, गंडे, शंखे, खटवा हा जो बंध आहे तो गंडस्थानी आणि हनु आणि शंखस्थानी व्रण असेल तर तो बांधण्यासाठी वापरावा. विबंधम पुष्टको उदरे, हे विबंध नावाचा जो बंध आहे तो पृष्ठ आणि पोट या ठिकाणी बांधण्यासाठी वापरावा. अंगुष्टांगुली मेंढ्राग्रे स्थगिकाम आंत्रवृद्धीषु, अंगुष्ट च्या ठिकाणी मेंढराच्या पुढच्या टोकासाठी आणि आंत्रवृद्धीसाठी स्थगिका नावाचा जो बंध आहे तो वापरावा. त्याच्यानंतर वितानम पृथुला अंगादो तथा शिरसीच्या चेरयत,
वितान जो बंध आहे हा वितान बंध जो आहे तो मोठ्या भागांवर म्हणजे शिर वगैरे अशा ठिकाणी वापरावा. विलंबिनी तथा उत्संगे उत्संग म्हणजे लोंबणारा जो भाग आहे की दंड नाक वगैरे अशा ठिकाणी हा विलंबी बंध बांधावा. उत्संगी बंध बांधावा. नासा उष्ट चिबुक आदी ह्या ठिकाणी गोफण आणि संधींमध्ये गोफणा बंध बांधावा. गोफणम संधी शुद्धता. यमकम यमिके व्रणे यमक जो बंध आहे तो दोन जवळ असणारे व्रण बांधण्यासाठी म्हणजे यमक म्हणजे जोडून येणे ह्या ठिकाणी बांधावा. वृत्ते मंडलाख्यमच वृत्तांगे मंडलाख्यम जे गोल आकाराचे जे भाग असतील त्या ठिकाणी मंडल नावाचा बंध बांधावा. आणि उर्ध्वजत्रू म्हणजे खांद्याच्या वरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी पंचांगी बंध बांधावा. हा यो यत्र सुनिविष्ट हा सात तेशाम तत्र बुद्धी. आणि जो ज्या ठिकाणी योग्य असेल त्या पद्धतीने तिथे बंध बांधावा असं वर्णन आलेलं आहे. हे ॲक्च्युली तुम्हाला असं बोलून समजणार नाही आहे, ते ॲक्च्युली बघावं लागेल की कसा बंध कुठे आहे, त्या पद्धतीने तिथे बांधणं गरजेचं आहे. आता हे बंध बांधताना कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे त्याचं वर्णन ह्या श्लोकामध्ये आलेलं आहे की बन्नियात गाढम उरुस्फिक कक्षा वंशनम मूलधसु शाखावदन कर्ण उर पृष्ठ पार्श्वगलोदरे समम मेहनम मुष्केच नेत्रे संदुच श्लथम बध्नियात शीतलस्थाने वातश्लेष्मोद्भवे समम गाढम एव समस्थाने वृषम गाढम तदाशय शीते वसंते अपि च तव मोक्षणीयौ त्रय्यात् पित्तरक्तोत्थ योः बंधौ गाढस्थाने समोमतः समस्थाने श्लथो नैव शिथिलस्य आशये तथा सायं प्रातः तया मोक्षो ग्रीष्मे शरदीचे इष्यते. अवयवांनुसार बंध किती घट्ट आणि किती सैल बांधला पाहिजे याचं वर्णन ह्याच्यामध्ये आलेलं आहे. त्याच्यानुसार ऋतूनुसार सुद्धा सांगितलं की किती घट्ट आणि किती सैल असावा आणि कधी काढावा कधी घालावा हे सगळं आलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर मांडी स्पीक म्हणजे बटक्स काखा वंक्षण डोकं ह्या ठिकाणी बंध हा घट्ट बांधावा. सैल होऊन सुटून जाण्याची शक्यता बऱ्यापैकी असते इथे. हात पाय मुख कान उर पाठ कुक्षी गळा उदर वृषण यावर मध्यम बंध म्हणजे जास्त घट्टही नाही जास्त सैलही नाही असं. डोळे आणि सांधे ह्यांच्यावर सैल बंध बांधावा. वात आणि कफापासून झालेले जे व्रण असतात त्या ठिकाणी जिथे सैल सांगितलेला आहे तिथे मध्यम बांधावा आणि जिथे मध्यम सांगितलेला आहे तिथे घट्ट बंध बांधावा. घट्टच्या जागी थोडासा अधिक घट्ट बांधावा. आणि हेमंत शिशिर वसंत हे ऋतू थोडेसे थंड आहेत तर ह्या काळात 3 दिवसांनी हा बंध बदलावा. पित्ताने रक्तापासून मात्र जर व्याधी निर्माण झाला असेल तर मात्र व्रणाच्या ठिकाणी जिथे घट्ट बांधायला सांगितले तिथे मध्यमाच्या ठिकाणी शिथिल आणि शिथिलाच्या जागेवर बंध बांधला नाही तरी चालेल असं सांगितलेलं आहे. आणि ग्रीष्म शरद आणि हे जे उष्ण ऋतू आहेत इथे बंध सकाळी बांधावा आणि संध्याकाळी काढून टाकावा कारण बऱ्यापैकी घाम वगैरे येतो. त्यामुळे आपण लॉजिक वापरायचं आहे की जिथे पित्त आणि रक्ताचा संबंध आहे तिथे कमी काळासाठी आणि सैल बंध बांधावा. जिथे वात कफ आणि थंडी आहे तिथे जास्त काळासाठी आणि घट्ट बंध बांधावा. हे लॉजिकल आहे. त्याच्यानंतर बंध नाहीच बांधला तर काय होऊ शकतं, तर बंध का बांधावा ह्याच्यासाठी त्याचे कॉम्प्लिकेशन्स नाही बांधले तर काय काय होऊ शकतात त्याचं वर्णन आता केलेलं आहे. ते अबद्धो दंशम मशक शीतवातादि पीडितः दृष्टि भवेत् चिरं च अत्र न तिष्ठेत् भेषजम कृष्येन शुद्धिं रूढीं वा याति रूढो विवर्णता. बंध जर बांधला नाही तर माशा थंड वायू वगैरे हे सगळं तिथे जाऊन व्रणाला बिघडवतात. आतमध्ये घातलेलं स्नेह वगैरे ज्या गोष्टी आहेत औषधं आहेत ती टिकत नाहीत. कष्टाने तो शुद्ध होतो वारंवार खराब होत राहतो. भरला तरी त्या ठिकाणी मग पूर्वीसारखा वर्ण येत नाही म्हणजे डाग पडतात. त्यामुळे बंध हे व्यवस्थित बांधणं गरजेचंच असतं. त्याच्यानंतर
अजून त्याचे फायदे काय होतात ते दिले. बंधस्तु चूर्णितो भग्नो विश्लिष्टं पाटितो अपि वा छिन्न स्नायू शिरो अपि आशु सुखम संभवति व्रणाः. जर हाडं बारीक तुटली असतील, सांधा निखळला असेल, तिथला भाग फाटला असेल, शिराने स्नायू तुटलेले असतील, असं झालं असेल तर व्रण हे बंधामुळे सुखपूर्वक आणि लवकर भरून येतात. म्हणजे कारण त्यांना एकमेकाच्या ठिकाणी ठेवायला आपल्याला स्कोप मिळतो, एकमेकाच्या जवळ ठेवायला. त्याच्यानंतर उत्थान शयनाद्यासु सर्वे हासु न पीड्यते. उद्धृतौष्ट समुत्सन्नो विषमः कठिनो अतिरुक् समो मृदुरुक् शीघ्रं व्रणः शुद्धती रोहती. त्यामुळे उठणं निजणं ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत ह्या करताना व्रणाच्या ठिकाणी बंध बांधलेला असताना त्याला आधार मिळतो, त्यामुळे जास्त वेदना होत नाहीत. कडा वगैरे वर आलेल्या आहेत, उचललेल्या आहेत. जो विषम आहे, कठीण आहे, अतिशय वेदनायुक्त आहे, असा व्रण बांधला तर तो सम होतो, म्हणजे एक लेवलमध्ये आपल्याला जखम बघता येते. वेदनारहित होतो तो भाग, मऊ होतो, त्याला त्याचं व्यवस्थित शोधन आणि रोपण व्यवस्थित होतं. त्यामुळे लवकर व्रण भरून येण्यासाठी बंध बांधणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्याला आधार देण्यासाठी सुद्धा बंध बांधणं गरजेचं आहे. स्थिरानाम अल्पमांसानां रोक्षाद अनुपरोहतां प्रच्छाद्यम औषधं पत्रे यथा दोषं यथलतु च अजीर्ण तरुणाच्छिद्रैः समन्तात् सुनिवेशितैः धौतैः कर्कशैः क्षीरिभुजार्जुन कदंबजैः. खूप दिवसांचा कमी मांस असणारा व्रण वृक्षतेमुळे समजा भरून येत नसेल तर त्याच्या जागी ऋतू आणि दोषानुसार औषधं वापरावीत. तर क्षीरिवृक्ष जे आहेत, म्हणजे ज्यापासून क्षीर येतो, म्हणजे वड, उदुंब वगैरे असे जे वृक्ष आहेत त्यांची वृक्ष, भुलज वृक्ष, अर्जुन, कदंब यांची मऊ पानं म्हणजे कशी असावी तर जास्त जीर्ण नसावीत, जास्त कोवळी नसावीत, यांनी तो झाकावा. त्याच्यानंतर मऊ पानं धुवून घेतलेली असावीत, ती पानं छिद्रविरहित असावीत, जून नसलेली असावीत, कोवळी असावीत. ह्या व्रणांभोवती व्यवस्थित ती बसवावीत आणि त्याच्यानंतर बंध बांधावा. म्हणजे अशा जिथे मांस वगैरे कमी आहे त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो. आता बंध कुठे बांधायचा नाही असे काही व्रण असतात, त्या व्रणांचं वर्णन आता केलेलं आहे. कुष्ठीनाम अग्निदग्धानां पीठिका मधुमेहिनां कर्णिकाश्च उंदुरुविषे क्षारदग्धाः विषान्विताः बंधनीयाच मांसपाके गुदपाके च दारुणे श्रियमानाः सरुग्धाः शोभावस्था विसर्पिनाः. कुष्ठमुळे निर्माण झालेले व्रण म्हणजे त्वचारोगामुळे निर्माण झालेले व्रण, भाजल्यामुळे निर्माण झालेले व्रण, मधुमेहामुळे निर्माण झालेले पीठिका त्याचे व्रण, तसं उंदराच्या विषामुळे निर्माण झालेला व्रण, क्षाराने भाजल्यामुळे निर्माण झालेला व्रण, विषामुळे निर्माण झालेला जो व्रण आहे, अशा व्रणांमध्ये बंध बांधू नयेत. तसंच जिथे मांसाचा पाक झालेला आहे, गुदपाक झालेला आहे वगैरे अशा ठिकाणी जे उष्णता भरपूर जास्त प्रमाणात आहे आणि मांस वगैरे लवकर खराब होतं आहे तर त्या ठिकाणी बंध बांधू नयेत. कुजून मांस गळून जातं आहे, वेदना जास्त प्रमाणात होत आहेत, दाह जास्त आहे, सुजलेलं आहे, विसर्प आहे म्हणजे पसरतं आहे, तर अशा ठिकाणी व्रण बांधू नयेत. ही काळजी आपल्याला व्रण बांधताना घ्यायला पाहिजे. आता जर ह्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर व्रणामध्ये कृमी होऊ शकतात, त्याचं वर्णन आलं आहे आणि त्याची चिकित्सा कशी करावी त्याचंही वर्णन इथे आलेलं आहे. अरक्षाः व्रणे यस्मिन् मक्षिका निक्षेपेत कृमीन् ते भक्षयन्त कुर्वन्त रुजशोफास्त्र संस्रवान् सुरसादिं प्रयुञ्जीत तत्र धावनपूरणे सप्तपर्णकरञ्ज अर्कनिम्ब निम्बराज राजादनत्वचः गोमूत्रकल्कितो लेपः सेकः क्षाराम्बुना हितः प्रच्छाद्य मांसपेश्या वा व्रणं तान् आशु निरहरेत.
बंधाने व्रणाचं समजा रक्षण केलं नाही तर माशापासून त्याच्यामध्ये आतमध्ये माशा कृमी सोडतात, म्हणजे होतं. कृमींनी व्रण खाल्ल्यामुळे वेदना निर्माण होतात, सूज निर्माण होऊ शकते, रक्तस्राव जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकतं. तर अशा वेळेला समजा व्रण झालेली जर जखम असेल तर त्याची काळजी कशी घ्यावी. तर त्याला सुरसादी गण, आपण जे 15वा अध्याय बघितला त्याच्यामध्ये वेगवेगळे गण सांगितले, त्यातला जो सुरसादी गण आहे त्या सुरसादी गणातली जी औषधं आहेत त्या औषधांचा व्रण धावन करण्यासाठी, म्हणजे त्याचा काढा करून व्रण स्वच्छ करावा किंवा पुरण त्याचा कलक ठेवावा. त्याचबरोबर सप्तपर्ण, करंज, अर्क, निंब, राजादान ह्यांच्या ज्या साली आहेत त्या गोमूत्रामध्ये भिजवून त्याचा कल्क लेप करावा आणि त्याचा लेप लावावा. क्षारयुक्त पाण्याचा धार धरावी, म्हणजे ते व्रणातले किडे निघून जातील. आणि व्रणावर मांसाचा लेप लावावा, म्हणजे त्याला कृमी चिकटतील आणि बाहेर येतील. अशा पद्धतीने त्याला शुद्ध करावं. आणि अशुद्ध व्रण असताना त्याचं रोपण मात्र नक्की करू नये त्याला शुद्ध केल्याशिवाय. तर ते कसं करावं याचं वर्णन पुढे आलं आहे की अशुद्ध व्रणामध्ये काय करू नये. न चैनं त्वरणाम अंतः सदोषम उपरोहेत सो अल्पेन अपि अपचारेण भूयो विकृते यतः. पूय आतमध्ये असताना घाईघाईने जखम भरण्यासाठीची चिकित्सा करू नये. आणि समजा असं चिकित्सा करून व्रण भरला तरीसुद्धा थोडंसं जरी अपथ्य झालं तरीसुद्धा परत ती जखम निर्माण होऊ शकते, म्हणून त्याची एक काळजी घेतली पाहिजे. आणि असं हे जखम भरली तरीसुद्धा पुढेपर्यंत काळजी घेणं गरजेचं असतं. ती कशी घ्यायची ते सांगतात की रूढे अपि अजीर्ण व्यायाम व्यवायादीन वर्जयेत हर्षम क्रोधम भयम चापि यावद स्थैर्यम संभवात आदरेन अनुवर्त्यायः यम मांसान षट्सप्तवा विधी. चांगल्या प्रकारे व्रण भरून आल्यानंतरही अजीर्ण व्यायाम मैथून वर्ज करावं. कारण अजून भरून जरी आलं असलं तरी त्या धातूंना ताकद आलेली नसते. हर्ष, क्रोध, भीती ह्या देखील व्रणाची स्थिरता येईपर्यंत सगळं टाळावं. आणि हे किती दिवस करावं असं पथ्य, तर 6 ते 7 महिने हे पथ्य पाळलं पाहिजे. आता हे मोठ्या जखमांसाठी आहे, त्यामुळे एवढी काळजी घेणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा श्लोक आहे. उत्पद्यमानसु च तासु वार्तासु दोषादि बलानुसारी तैः उपायैः चिकित्सेत आलोचन विस्तरम उत्तरोक्तम. व्रणाची चिकित्सा करताना जे विकार अवस्था उत्पन्न होतील त्या दोषादींची बलानुसार उत्तरस्थानात जे वर्णन केले त्यांच्या उपायानुसार त्यांची अगोदर चिकित्सा करावी. कारण आणि व्रणाचा प्रतिकार करावा, कारण ते जर निर्माण झालं तर मात्र कॉम्प्लिकेशन्स भरपूर मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतात. अशा प्रकाराने सद्यव्रण, दूषित व्रण, त्याच्यानंतर कृमीयुक्त व्रण, त्याच्यानंतर निजव्रण, ह्या सगळ्या व्रणांचं वर्णन ह्या अध्यायामध्ये थोडक्यात आलेलं आहे. ह्याच्यात अजून विस्तार करण्यासारखं फार आहे, जे तुम्हाला 4th इयरला सर्जरीच्या सब्जेक्टमध्ये येईल तुम्हाला बऱ्यापैकी. तर त्याचं वर्णन इथपर्यंत झालेलं आहे. तर इति श्री वैद्यपती सिंहगुप्तसूनु श्रीमद्भागवत विरचितायां अष्टांगकृतसंहितायां सूत्रस्थाने शस्त्रकर्मविधीनां 29 अध्यायः समाप्तः. चालेल, इथे आपण थांबूया.